हिवरखेडे तालुका चांदवड येथील कथित शासकीय मका खरेदी गैरव्यवहार प्रकरण काल दिनांक 16 रोजी चौकशी समितीच्या 5 अधिकाऱ्यांपैकी अवघ्या 2 अधिकाऱ्यांची हिवरखेडे येथील मका खरेदी सेंटरला भेट। यामध्ये जे मागील पंचनाम्यात खरेदी केंद्रावरील अनाधिकृत बारदान प्रकरणी निदर्शनास आलेल्या एकूण 947 बारदानांपैकी काल झालेल्या पाहणीमध्ये सदरील सेंटरमध्ये अवघे 24 बारदान शिल्लक दिसून आले। उर्वरित बारदान नक्की कुठे गायब झाले? विधानसभेत सदरील प्रकरणी सखोल मांडणी होऊन तालुक्याचे आमदार राहुलजी आहेर यांच्या पाठपुराव्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ यांच्या आदेशानुसार जिल्हा मार्केटिंग अधिकारी सस्पेंड करण्यात आले व पुढील कारवाई व चौकशी सुरू असताना त्याची प्रोसेस सुरू असताना स्थानिक प्रशासनाच्या जबाबदारीवर असलेले बारदान जे प्रथमदर्शनी 947 होते ते काल रोजी अवघे 24 शिल्लक दिसून आले असून मग आता उर्वरित 923 बारदान नक्की कुठे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर। आज 16 तारीख आहे, आपण या ठिकाणी परत का आलात? हे मका खरेदी केंद्र ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? त्याची कशी तक्रार झाली, लक्षवेधी झाली, महाराष्ट्र शासनाकडून त्याची चौकशी समिती नेमण्यात आली। काल मला एका तक्रारदार शेतकऱ्याचा फोन आला की मला त्या अनुषंगानं आज नोटीस आहे, मी तिथं तहसील कार्यालयात आलेलो आहे, 1 वाजून गेला, परंतु इथं कुणीही माझी चौकशी किंवा माझी तक्रार घ्यायला कुणी नाही। म्हणून मी त्या अनुषंगानं ती नोटीस बघितली आणि तिथं गेलो, तिथं विचारलं असता मग तिथून पुढं त्या ठिकाणी पुरवठा अधिकारी वगैरे म्हणायला लागले का आज तुमची कुठल्याही पद्धतीची स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात येणार नाही आहे। आणि त्या नोटीस नीट वाचली असता तिच्यावर बघितलं, त्यावर म्हटलं होतं जर आज तुम्ही गैरहजर असाल तर तुमचं काहीही एक म्हणणं नाही असं म्हणून संबंधित प्रकरण निकाली काढण्यात येईल। माझा प्रश्न असा आहे, त्याच्यात पहिला तक्रारदार मी आहे। पहिला फोन ER मॅडम असतील, तहसीलदार असतील किंवा संबंधित DMO असतील, यांना पहिला फोन कॉल मी इथनं केला का असा गैरव्यवहार इथं दिसतोय, कुठल्याही पद्धतीचं नोटीस आम्हाला त्या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आहे। काल असं झाल्यानंतर म्हटलं ठीक आहे बुवा, उद्या तर उद्या, त्यांनी सांगितलं आज तुमचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात येईल। मग स्टेटमेंट कुठं रेकॉर्ड करणार हे काय मी मेन्शन बघितलं नव्हतं। त्या तक्रारदारांनी सांगितलं का आम्हाला आलेल्या नोटीसमध्ये दुपारून काल नोटीस पाठवली बरं का 2 वाजेनंतर, हे लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी लक्षात घ्या। आणि त्यानंतर इथं आल्यानंतर ते खरेदी केंद्रावर ते बिचारे उन्हात उभे आहेत, आता जवळपास 2 वाजले आहेत आणि 2 वाजतासुद्धा सगळी चौकशी समितीचा जबाबदार अधिकारी कोणी, या अधिकाऱ्यांना म्हटलं का आमचे असं स्टेटमेंट आहे, पण का हो त्या प्रकरणात ते बारदान कुठे गेलं, इथल्या खरेदी केंद्रावरती या सगळ्या पंचनाम्यात नमूद केलेल्या गोष्टी कुठे गेल्या, तर ते जबाबदार नसल्यामुळं ते त्याला ॲन्सर देत नाही आहे। मग माझा प्रश्न असा आहे या निमित्तानं, चौकशी समिती हा फारसा आहे का? लोक बाहेर पडल्यानंतर प्रश्न आम्हाला विचारतात। माझं प्रश्न या निमित्तानं याला आहे, आम्हीच जिल्हाधिकाऱ्यांना सगळी चौकशी समितीचा अहवाल सादर करतो, तो व्हॅलिड धराल का? शासन निर्णयाची सरळ इथं पायमल्ली झाली आहे। काय पायमल्ली झाली आहे ते आम्ही लेखी देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रयत्न करूया। जिल्हाधिकाऱ्यांनी नाही घेतलं तर सेक्रेटरी कमिशनर यांच्याकडे देऊया, बघूया पुढं काय होतं। किती अधिकारी उपस्थित होते? आणि इथं पुरवठा अधिकारी तेही आम्ही आल्यानंतर आलो, नाही माझ्या आधी ते आले, पण जवळपास तोपर्यंत 12 वाजलेले होते। आणि त्याच्यानंतर जिल्हा हे आपल्या सहाय्यक निबंधक मॅडम त्या आल्या, पण तितकं गांभीर्य दिसत नाही, जितका मोठा विषय शेतकऱ्यांसाठी तितकं गांभीर्य या समितीमध्ये दिसत नाही आहे। चौकशी समितीतील 5 पैकी 2च उपस्थित होते आणि या ठिकाणी तुम्ही गोडाऊनमध्ये गेल्यानंतर तुमच्या काय निदर्शनास सांगितलं ना मी का तिथं असलेल्या पंचनाम्याची सगळी विसंगती दिसते। तिथं जे बारदान होतं 1000 बारदान जवळपास खाली बारदान होतं, ते बारदान तिथं काहीच नाही आहे। मग जर चौकशी समितीतला पंचनामा करणारा मुख्य जो घटक आहे त्याला हे माहीत नाही, हा सगळा गौडबंगाल आहे। हे गौडबंगाल काय आहे हे तत्सम व्यवस्थेने लक्षात घ्यावं। न्यायाच्या अनेक दारात आम्हाला जाण्याचा अधिकार आहे, आम्ही त्या दारात जाण्याचा 100% प्रयत्न करणार। सील तर केलेलं नव्हतं, आपण गोडाऊन लॉक केलेलं होतं। 66 कट्टे इथे समोरच्या खोलीत आणि मागे 1006 असे कट्टे आढळून आले। त्या दिवशी पण तशीच नोंद घेण्यात आली होती, पण खाली बारदाना होता तो जवळपास 900 समथिंग काही 947 होता, त्यापैकी आता सध्याच्या वेळेला फक्त 24 दिसून येते इथे। मग उर्वरित बारदान कुठे गेलं त्या संदर्भात आता जे गोदाम इंचार्ज आहे त्यांनाच याबद्दल विचारणा करावी लागेल। तुम्ही कॉलवर कुणाला काही माहिती विचारली इथलं बारदान कुठे आहे तर काय त्या संदर्भात जे आहे मी ते पत्र काढतो, रिपोर्टिंग करतो, जे असेल ते कळवता येईल। म्हणजे जे बारदान अनधिकृतरित्या इथं ट्रॅक्टरमध्ये आलं होतं ते बारदान इथून आता गायब आहे? आता सध्याच्या वेळेला फक्त 24 आहेत आपल्याजवळ, 24 दिसत आहे इथे फक्त। आणि जे